नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्या मैत्रिणींचं नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एकदा स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे साड्याला पिकोफॉल केलेला. तर आपण काय करतो, बऱ्याच वेळेस साड्या पिकोफॉल करून ठेवल्या तर इकडं तिकडं पांगून ठेवतो, नंतर त्या गुढ्या पडतात त्याला. साडी व्यवस्थित राहत नाही. आता बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत मार्केटमध्ये. काही साड्या कशा ठेवल्या तरी व्यवस्थित राहतात, पण काही साड्याला खूप प्रॉब्लेम येतो. तर आज आपण ते दोन्हीसुद्धा एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की मी आज साड्या पूर्ण पिकोफॉल केलेल्या किती आहेत आणि ते ठेवायच्या कशा. जर जास्तीच्या साड्या पिकोफॉल केलेल्या असतील, जर लवकर नेल्या नसतील कस्टमरने, तर कशा ठेवायच्या. तर हे पहा, आपण अगोदर पाहू पूर्ण साड्या पिकोफॉल केलेल्या. तर ही पहा, पहिली साडी आहे पूर्ण प्लेन. आता हिचा कपडा बघा तुम्ही, एकदम पेपर टाईप आहे. जी साडीमध्ये ट्रेडिंग झाली होती गोल्डन साडीच्या अगोदर, ती साडी आहे. याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ते पूर्ण वर्कमध्ये येतं. आता ही साडी जास्त चुरगळून ठेवली किंवा व्यवस्थित नाही ठेवली, गोळा करून ठेवली, तर जशा आहेत तशा हिला घोड्या पडतात. नंतर मग पिकोफॉल केल्यानंतर सुद्धा आपल्याला काही ऑप्शन नाही, म्हणजे व्यवस्थित दिसत नाही. तर प्रत्येक साड्या बघू नंतर मी सांगणार आहे की ती साड्या कशा ठेवायच्या. तर चला मग. तर हे पहा, ही आहे दुसरी साडी. हे साडीचा कपडा आहे बनारसी सिल्कमध्ये. खूप छान साडी आहे. कशी ठेवा कशीही वापरा, या साडीला काहीच होत नाही डेली यूजसाठी. एकदम छान कपडा आहे. ही आहे थ्रेड वर्कमध्ये. खूप छान साडी आहे. हे पहा तुम्ही, अशा प्रकारच्या साड्या जर कस्टमरच्या आपण पिकोफॉल करून घेतलं आणि त्या बऱ्याच दिवस आपल्याकडे राहिल्या, तर ते व्यवस्थित ठेवायचं, व्यवस्थित सांभाळायचं आपलं काम आहे. आणि त्याचबरोबर आपण घरातून काम करतो, त्याच्यामुळे मुलांपासून डाग वगैरे पडेल त्याच्यापासून खूप वाचवून ठेवावं लागतात ह्या साड्या, तर व्यवस्थित ठेवायच्या. तिसरी साडी झाली. ही आहे चौथी साडी. गोल्डन कलर आहे आणि डेली वेअरची साडी आहे. ही कशीही ठेवली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ही आहे पाचवी साडी आपली. एकदम ऑर्गेन्झा टाईप आहे. ऑर्गेन्झा नाही आहे, मिक्स थ्रेड वर्क आहे गोल्डन कलरचं. आणि साडी पार्टी वेअरमध्ये आहे, काठापदराची. खूप छान आहे, नाईटला खूप छान दिसेल साडी ट्राय केली तर. ह्या साड्यावरचे ब्लाऊज काही शिवलेत मी, काही शिवायचे राहिले, तर फक्त साड्या दाखवते. कारण का मी साड्या कॉल करून देऊन टाकणार आहे, ब्लाऊज जरी झालेले नसले तरी सुद्धा. कारण का एवढ्या साड्या घरात ठेवायचं, शॉप असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण घरात ठेवायचं म्हणलं तर रिस्क जास्त असते. हे पहा, ही आपली नाही ना साडी, जी गोल्डन साडीच्या अगोदरच ट्रेंडमध्ये होते, म्हणजे 1 वर्ष झालं कंप्लीट ट्रेडिंगमध्ये होते ही साडी. ही साडी खूप छान आहे. पहा, याच्यावर बटरफ्लाय आहे आणि टिपक्यांचं वर्क केलेलं आहे. पहा, एकदम प्लेन आहे, बॉर्डर वगैरे काहीच नाही. पार्टी वेअर साडी. याच्यावरचं ब्लाऊज खूप छान आहे. ही आपली गोल्डन साडी. हिला हाताने फॉल लावलेला आहे. हे पहा, या साडीला हाताने मी फॉल लावलेला आहे. ही साडी आहे 9वी. ही साडी आहे डेली वेअरची. कपडा खूप छान आहे, स्मूथ बॉर्डर आहे, पण साडीच्या कपड्याचेच आहे, विदाऊट बॉर्डर नाही आहे, म्हणजे वेगळी बॉर्डर. तर साडी टिकायला खूप छान टिकते. ह्या साडीला फक्त कोस जास्त असतो, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन ब्लाऊज पीस काढायला लागते किंवा बरोबर कट करायला लागते. ही आहे 10वी साडी. साडी पण खूप छान आहे डेली वेअरची. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे पटपट दाखवते. हे पहा, ही आहे 11वी साडी. हे पहा, ही आहे 12वी साडी. अशा साड्यावर मी याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. हे पहा, स्टोनचा वर्क आहे याला आणि डिझाईन पुन्हा अशा प्रकारचे आहेत. याला मशीनवरच फॉल लावलेला आहे, हाताने नाही लावला फॉल. डिझाईन साडीसुद्धा खूप सुंदर आहे. पार्टी वेअर ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे, ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे.
13वी साडी. ही पहा पर्पल कलरची साडी आहे. एकदम छान टिकलीचं वर्क आहे प्लस थ्रेड वर्क आहे बॉर्डरला आणि मध्ये सुद्धा गोल्डन व्हाईट गोल्डन प्लस ग्रे कलरचं थ्रेड वर्क आहे. फुलं फुलं बनवलेत आणि ही सुद्धा साडी खूप छान आहे मैत्रिणींनो. साडीपेक्षा याच्यावरचं ब्लाऊज अगदी सुंदर आहे. शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. ही आहे 14वी साडी. ही पहा साडी मला ही खूप आवडली साडी. हे पहा ह्याच्यात 2 कलर आहेत. हा पण ग्रीन मध्येच मोडतो. मोरपंखी कलर आहे हा साडीचा ना, ग्रीन मध्ये मोडतो थोडासा. गोल्डन थ्रेड प्लस मिक्स आहेत आणि हे स्टोनचं काम आहे. हे पहा ह्याच्यात मनी ॲड केलेत. साडी खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडली. ही आहे 15वी साडी. ही आली पैठणी. आता एवढ्या साडीला पिको फॉल करायचं आणि पैठणीला विसरायचं असं होऊ शकत नाही. ही आपली आहे 16वी पैठणी. हे पहा खूप सुंदर अशी पैठणी आहे. ही आपली दुसरी सुद्धा पैठणीच आहे 17वी साडी. हे पहा ही आपली 18वी सुद्धा पैठणीच आहे. हे पहा ही 19वी. हिच्या बॉर्डरला खूप छान असं छोटे छोटे गोल्डन कुंदन्स आणि मिरर वर्क आहे. पाहू शकता तुम्ही. ही साडी एवढी भारी वाटते. नाईटला साडी जास्त उठून दिसेल. फिकट ग्रे कलर आहे माझ्या आवडीचा आणि त्यात मध्ये स्टोनचं काम आहे तर आणखीनच उठून दिसते. पार्टी वेअरमध्ये आहे आणि याच्यावर ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर आले. आणि ही आहे आपली लास्ट साडी. पार्टी वेअर आहे. कपडा सुद्धा थोडासा ऑर्गेन्झामध्ये आहे पण मऊ ऑर्गेन्झा आहे आणि याची बॉर्डर तुम्ही पाहू शकता लाइनिंगमध्ये आहे. खूप सुंदर साडी आहे आपली शेवटची लास्ट आणि बेस्ट. आता ह्या साड्या ठेवायच्या कशा, सगळ्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मला घरातच ठेवायचं असतं आणि खूप बाकीचं सुद्धा खूप जास्त राडा असतो. त्याच्यामुळे मी ह्या साड्या एक मोठ्या पिशवीत भरून ठेवते. जर जास्त साड्या पेंटिंग असतील, आपल्या जर न्यायला नसतील कस्टमरली, माझ्याकडे शिल्लक असतील 1-2 नाही असतील तर ठीक आहे, पण अशा जास्तीच्या जर साड्या असेल तर मी एखाद्या पिशवीत ठेवून ते टप किंवा पाटी असते आपली त्याच्यामध्ये ठेवते. त्याने काय होतं त्या साड्याला गुढ्या वगैरे पडत नाही आणि एखादी फिक्स जागा जर असेल तर आपण ते कधीही घेऊ शकतो. म्हणजे लक्षात राहतं की साड्या कुठं ठेवलेल्या आहेत. आपण करून ठेवलेल्या साड्या एक फिक्स पिशवी आहे आणि साड्या जर आणल्या केल्या साड्या पिको फॉल तर नाही लवकर नेल्या तर मी त्या पिशवीत भरून ठेवते टपामध्ये. म्हणजे त्या सेफ राहतात आणि पाणी वगैरे जरी सांडलं रूममध्ये तरी त्या साड्याला काही प्रॉब्लेम होत नाही. कारण का इतका जास्त साड्याचा माल म्हणजे खूप जास्त साड्या आहेत ह्या आणि ह्या साड्या खूप जपायला लागतात की साड्यांली म्हणजे पाणी वगैरे सांडलं तर एखादी साडी खराब नाही होणार आहे. सगळ्या साड्या व्यवस्थितच ठेवायला लागतात. तर त्याचबरोबर आपण आजचा व्हिडिओ समाप्त करूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.